विधानसभेत लाडकी बहीण योजनेवरून आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निवडणुकीपूर्वी बोगस लाडकीचं रजिस्ट्रेशन झालं, जनतेच्या पैशांचा हिशोब द्यावा लागेल असा आरोप केला। यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पलटवार करत लाडकी योजना बंद करण्यासाठी नानांचा माणूस कोर्टात गेला होता, पण लाडकींनी विरोधकांना जोडा दाखवला असं प्रत्युत्तर दिलंय। त्यांनी मान्य केलं, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक आम्ही सगळ्यांना कामाला लावलं। यांनी टार्गेट दिलं होतं अध्यक्ष महाराज त्यावेळेस, एवढे फॉर्म भरलेच पाहिजे आणि त्या पद्धतीने त्यांनी फॉर्म भरलेत आणि बोगस भरले। तुम्ही टार्गेट दिलेलं होतं, आणि मग तुमचं आता टॅब आणि या दोन्ही त्याच्यात फरक जाणवत आहे। आम्ही काय तुम्हाला मदत केली ना, पण तुम्ही सरकारच्या योजना आम्ही त्याचं समर्थन केलेलं आहे, पण याच्यात जे गडबड झालेली आहे त्याला गुन्हेगार कोण? आखरी हे जनतेचे पैसे आहेत, तुम्ही मालक नाही आहात, जनतेच्या पैशाचा हिशोब द्यावा लागेल तुम्हाला। तुम्ही ही योजना जेव्हा सुरू केली तेव्हा ती आता तुम्ही म्हणताय लाडक्या बहिणीवर अन्याय होतोय, तुम्ही योजना बंद करण्यासाठी कोण गेलं वडपल्लीवर कोर्टामध्ये? कोण गेलं? हे बघा, हे वडपल्लीवर कोणाचा समर्थक होता? अनिल वडपल्लीवर अध्यक्ष महोदय यांनी योजना बंद व्हावी म्हणून कोर्टात गेले आणि ते नानाचा माणूस होता वडपल्लीवर। तुम्ही खोडा घालायला प्रयत्न केला की नाही? लाडक्या बहिणीने चांगला जोडा दाखवला की नाही? लाडक्या बहिणीने काय चांगला जोडा दाखवला की नाही? विधानसभेत दाखवला की नाही? आणि म्हणून आता नाना एकच आहे, तुम्ही लाडक्या बहिणींच्या विरोधात कधी